आपण कालच्या सेशनमध्ये महाराष्ट्रात जे आपलं इथं जे प्रकरण सुरू आहे बघा, आपण भारताचे व्हाईसरॉय हे आपण त्या ठिकाणी प्रकरण सुरू केलेलं आहे. आणि या भारताच्या व्हाईसरॉयमध्ये तुमचं पहिलं जे म्हणजे पहिला जो व्हाईसरॉय होता बघा, लॉर्ड कॅनिंग, आपण काय केलं बघा, त्यांच्याबद्दल सविस्तर कालच्या या भागामध्ये या ठिकाणी माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया, ठीक आहे. एक एक व्हाईसरॉय आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर लॉर्ड कॅनिंगचा आपण या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर कालच्या सेशनमध्ये त्यांच्याबद्दल मग त्यांच्या कालखंडामध्ये घडलेल्या शैक्षणिक सुधारणा आहेत, बरोबर आहे का, त्यांचं शेतकऱ्यांसंदर्भात त्यांचं काय धोरण होतं, त्यानंतर युरोपियन व्यापारी त्यांसंदर्भात त्यांचं काय धोरण होतं, अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत आपण तिथं चर्चा केली. आता पहिला एक भाग लक्षात ठेवतो, आपल्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं पुढं जायचं आहे. लॉर्ड कॅनिंगच्या नंतर जो व्यक्ती आपल्या भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आला बघा, व्हाईसरॉय म्हणून आला, त्या व्यक्तीचं तरी एकाने नाव लक्षात ठेवू, चला, एल्जिन पहिला. काय बोललो बघा तरी एकाने, एल्जिन पहिला. आता एक तर पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, एल्जिन पहिल्याच्या कालखंडामध्ये ज्या तुमच्या प्रमुख घडामोडी आहेत त्या प्रमुख घडामोडीबद्दल आपण बोलूया. एल्जिन पहिला, ठीक आहे. मेन तुमचे मुद्दे आहेत, हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बघा, आता पहिला तर मुद्दा हा आहे की एल्जिन पहिला हा जो या ठिकाणी आहे बघा व्हाईसरॉय, याचा एकूण जर आपण कालखंड बघितलं बघा, 1862 ते 1800 काहीतरी आणि 63 हा एल्जिनचा कालखंड आहे. मग आता या ड्युरेशनमधल्या दोन घटना लक्षात ठेवतो बघा. झालं काय, वास्तविकता एक लक्षात ठेवतो बघा, उत्तर भारतामध्ये आणि उत्तरेकडून तडेकडून थोडंसं जर तुम्ही वायव्येकडे गेले बघा, तर वायव्य भारतामध्ये एल्जिनच्या कालखंडामध्ये 1862मध्येच एक नवीन आंदोलन सुरू झालं बघा. आणि ज्या आंदोलनाचं नाव लक्षात ठेवू, चला, आपण ज्याला वहाबी आंदोलन म्हणूया. काय बोललो बघा, वहाबी आंदोलन. आता माझा पहिला मुद्दा एक लक्षात ठेवू, चला बघा, आपण जर वहाबी आंदोलनाच्या बद्दल बोललो, तुम्हाला बऱ्याचदा कधी असा पण त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतो बघा की वहाबी आंदोलन हे नेमकं कशाशी संबंधित होतं किंवा त्याचा नेमका संदर्भ काय होतं, तर हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, ठीक आहे. तर सरळ आपण जर बघितलं तर वहाबी जे आंदोलन आहे, या वहाबी आंदोलनाचा एक मुख्य उद्देश लक्षात ठेवू, चला बघा, जगामध्ये या ठिकाणी. आणि अजून एक हे जे आंदोलन आहे बघा, ते होतं त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं. आणि इथं जर आपण बघितलं बघा, तर यांचा जो मुद्दा असा आहे की जगामध्ये काय करणे बघा, त्या ठिकाणी मुस्लिम धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे. ओके, हा त्या ठिकाणी त्याचा मुख्य उद्देश होता बघा या वहाबी आंदोलनाचा. आणि हे आंदोलन त्या ठिकाणी काय केलं बघा, सरळ एल्जिननी पूर्णपणे दडपून टाकलेलं आहे किंवा ते मोडून काढलेलं आहे, तो एक मुद्दा. त्यानंतर अजून एक घटना जर आपण बघितली बघा एल्जिनच्या कालखंडामधली, तर 1863 काय झालं बघा, इथं सरळ हिमाचल प्रदेशामध्ये, काय बोललो मी, हिमाचल प्रदेशामध्ये जे धर्मशाळा नावाचं ठिकाण आहे बघा, कोणतं, धर्मशाळा. या हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या ठिकाणी काय झालं बघा, एल्जिनचा त्याला हृदयविकाराचा आपण ज्याला म्हणूया, तो एक अटॅक आला. आणि हृदयविकाराच्या अटॅकमध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी त्याचा त्या हिमाचल प्रदेशमध्ये हे जे काही धर्मशाळा आहे त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. म्हणजे एक पहिला मुद्दा, हृदयविकाराच्या अटॅकने मृत्यू झालेला किंवा मृत्यू पावलेला जर पहिला जर व्हाईसरॉय कोण असेल तर कोण बघा, त्या ठिकाणी हा एल्जिन पहिला आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता या एल्जिनच्या नंतर पुढचा जो व्यक्ती आहे बघा, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवू, चला, या ठिकाणी सरळ आपण त्याला लॉर्ड नाही आहे, सर जॉन लॉरेन्स. काय बोललो बघा मी, याचा पुढचा एक व्हाईसरॉय आहे ज्याचं नाव लक्षात ठेवू, चला, सर जॉन लॉरेन्स. हा या ठिकाणी काय बनलं बघा, सरळ भारताचा व्हाईसरॉय बनला. आता या लॉरेन्सचा आपण जर कालखंड बघितला 1863 ते 1869 बघा, या ठिकाणी हा लॉरेन्सचा कालखंड आहे. मग या लॉरेन्सच्या कालखंडामध्ये मेन घटना नेमकं काय झाल्या आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. पहिला मुद्दा आपण जर बघितलं बघा, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं आहे की 1866मध्ये, त्याच्या अगोदर आपण जर बघितलं बघा, त्या कालच्या लेक्चरमध्ये आपण लॉर्ड कॅनिंगचा अभ्यास केला. आणि त्या लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये 1862मध्ये 1862मध्ये काय केलं बघा, लॉर्ड कॅनिंगने भारतातले पहिले 3 उच्च न्यायालय, काय बोललो मी, भारतातले पहिले 3 उच्च न्यायालय कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी काय केलं ते बघा, सुरू केले होते. कोणी, लॉर्ड कॅनिंगने. आता भारतातलं चौथं जे उच्च न्यायालय आहे बघा, ते काय केलं त्या ठिकाणी या सर जॉन लॉरेन्सनी इथं सुरू केलं बघा, अलाहाबाद शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये, अलाहाबाद. इथं जर तुम्हाला बऱ्याचदा जर परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की खालीलपैकी भारतातलं चौथं उच्च न्यायालय जे आहे हे या ठिकाणी सरळ कोणत्या शहरामध्ये आणि कुणी सुरू केलं, तर बघा भारतातलं चौथं उच्च न्यायालय अलाहाबाद शहरामध्ये कुणी सुरू केलेलं बघा, या सर जॉन लॉरेन्सच्या कालखंडामध्ये या ठिकाणी ते सुरू झालेलं आहे. अजून एक मुद्दा लक्षात ठेवतो बघा, लॉरेन्स त्या ठिकाणी भारतामध्ये तो व्हाईसरॉय झाल्यानंतर डबल काय झालं माहिती आहे का, थोडंसं बंगाल आहे, पंजाब आहे, ओरिसा आहे, त्या भागामध्ये एक मोठा दुष्काळ पडला. मग आता या लॉरेन्सने काय केलं माहिती आहे का, त्या दुष्काळावरती उपाययोजना सुचवण्यासाठी काय केलं बघा, 1866मध्येच लक्षात ठेवला, पुन्हा एकदा भारतातला दुसरा दुष्काळ आयोग जनरल कॅम्पेबल नावाची व्यक्ती आहे बघा, काय बोललो मी त्या ठिकाणी, जनरल कॅम्पेबल
या जनरल कॅम्पेबलच्या अध्यक्षतेखाली काय केलं बघा, भारतातला जो तुमचा दुसरा दुष्काळ आयोग आहे तो काय केला बघा त्या ठिकाणी इथं नेमलेला आहे. तो एक भाग लक्षात ठेवला. म्हणजे आता आपण कालच्या लेक्चरमध्ये त्या लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये 1860 मध्ये त्यांनी जो पहिला आयोग नेमला होता त्याच्याबद्दल चर्चा केली. आता या लॉरेन्सने काय केलं बघा, कॅम्पेबल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा दुष्काळ आयोग नेमलेला आहे. मी तुम्हाला काल बोललो होतो, ज्यावेळेस त्या ठिकाणी मोठमोठे दुष्काळ एखाद्या प्रदेशामध्ये पडत असतात त्यावेळेस सरकारची एक जिम्मेदारी असते की सरकारने 2 कामं करायचे. पहिलं काम कोणतं करायचं बघा, या ठिकाणी लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करणं, आणि दुसरा मुद्दा काय बघा त्या ठिकाणी लोकांच्या हाताला काम देणं. मग आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा, मग प्रथमतः 1860 मध्ये जो दुष्काळ पडला होता आणि 1860 मध्ये त्या दुष्काळावरती उपाययोजना सुचवण्यासाठी लॉर्ड कॅनिंगने काय केलं तर बघा, सरळ त्या ठिकाणी कर्नल स्मिथ हा जो आयोग आहे तो नेमला होता. कोणता बोललो मी, कर्नल स्मिथ. आणि मग त्या कर्नल स्मिथ आयोगाच्या शिफारशीवरून लोकांच्या हाताला काम देण्यासाठी 1860 मध्ये काल आपलं बोलणं झालं लोककर्म विभाग निर्माण केला बघा. काय, लोककर्म. मग आता या 1866 मध्ये हा जो काही कॅम्पेबल आपण दुसरा दुष्काळ आयोग नेमलेला आहे, मग या आयोगाच्या शिफारशीनुसार आपण काय केलं बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी इथं आता तुम्हाला काय करायचं बघा, लोकांच्या हातामध्ये काम द्यायचे. मग या आयोगाच्या शिफारशीनुसार 1869 मध्ये काय केलं बघा, भारतामध्ये एक नवीन डिपार्टमेंट सुरू केलं, आणि ज्या डिपार्टमेंटचं नाव लक्षात ठेवलं आपण, ज्याला जलसिंचन विभाग म्हणूया. आणि या जलसिंचन विभागाच्या मार्फत काय केलं बघा, भारतामध्ये मोठमोठे तलाव जे आहेत, मोठमोठे त्या ठिकाणी धरणं जे आहेत, मोठमोठे त्या ठिकाणी जे कालवे आहेत, हे कालवे काय केले बघा, या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया हे बांधले गेले. म्हणजे कालवे बांधले गेले म्हणजे काय झालं बघा, तिथं लोकांच्या हाताला या ठिकाणी काम दिलेलं आहे, हे सरळ आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता हे एक मुद्दा लक्षात ठेवला बघा, कुणाच्या कालखंडामध्ये, तर तो आहे बघा या लॉरेन्सच्या कालखंडामध्ये. अजून एक मुद्दा लक्षात ठेवला, या सर जॉन लॉरेन्सच्याच कालखंडामध्ये पंजाब आहे, बंगाल आहे, इथले जे काही जमिनी आहेत बघा, किंवा जे त्या ठिकाणी शेतकरी लोक आहेत, या जमीन किंवा शेतकऱ्यांसाठी काय केलं बघा, सरळ इथे एक नवीन कायदा पास केला, ज्या कायद्याला आपल्याला म्हणायचे 1869 मध्येच आहे तो पंजाब, किंवा आपण ज्याला एक नाव देऊ या ठिकाणी बंगाल. ओके, बंगाल इथं बघा त्या ठिकाणी रेंट ॲक्ट जो आहे बघा, हा रेंट ॲक्ट काय केला या ठिकाणी संमत केलेला आहे 1800 कधी या ठिकाणी 69 मध्ये. ठीक आहे, तर ह्या 3-4 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या सर जॉन लॉरेन्सच्या संदर्भातल्या माहीत असणं आवश्यक आहे बघा. पहिली गोष्ट, 1866 मध्ये भारतातलं 4थं उच्च न्यायालय सुरू केलं. ओके, अलाहाबादमध्ये 1866 मध्येच त्या ठिकाणी भारतातला दुसरा दुष्काळ आयोग नेमला बघा, कॅम्पेबलच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर सेकंड मुद्दा जर आपण बघितलं तर काय केलं बघा, 1869 मध्ये जलसिंचन विभाग निर्माण केलेला आहे, आणि या जलसिंचन विभागाच्या मार्फत काय केलं बघा, सरळ लोकांच्या म्हणजे त्या कालखंडामध्ये भारतामध्ये मोठमोठ्या कालव्यांची जी निर्मिती आहे, ही कालव्यांची निर्मिती कुणी केलेली आहे बघा, या सर जॉन लॉरेन्सने. आता सर जॉन लॉरेन्सच्या नंतर पुढचा एक व्यक्ती त्या ठिकाणी काय बनला बघा, भारताचा या ठिकाणी व्हाईसरॉय बनला, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवलं, लॉर्ड मेयो. आता या मेयोचा आपण जर कालखंड बघितला 1869 ते 1872 हाताचा कालखंड आहे. एक सरळ एक मुद्दा असा आहे की बघा, लॉर्ड मेयो नेमका कोण होता, तर लॉर्ड मेयो हा त्या ठिकाणी ब्रिटनचा युवराज आहे बघा, युवराज होता. म्हणजे आता सध्याला ब्रिटनची जी महाराणी आहे व्हिक्टोरिया, तिचा तो मोठा मुलगा आहे, कोण, लॉर्ड मेयो. थोडंसं पुढं आपण जर गेलो बघा, 1911 मध्ये आपण बंगालची फाळणी रद्द केलेली आहे, आणि त्यावेळेस पंचम जॉर्ज हा भारतामध्ये आला होता. तर पंचम जॉर्जचा हा भाऊ आहे, तो एक भाग लक्षात ठेवतो. ठीक आहे, म्हणजे असे जर तुम्हाला मुद्दे विचारले तर तेही तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. मग आता लॉर्ड मेयोच्या कालखंडामध्ये काय झालं बघा, इथं या लॉर्ड मेयोने काय केलं, 1870 मध्ये आल्याबरोबर पहिला भाग लक्षात ठेवला. आता 1860 मध्ये, 1800 कधी बघा 60 मध्ये त्या व्हाईसरॉयचं आपण जे काउन्सिल म्हणूया, त्या काउन्सिलमध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केलेली आहे. काल आपलं बोलणं झालं. ठीक आहे, जो आपण ज्याला म्हणूया पहिला अर्थसंकल्प जो आहे, काल आपलं बोलणं झालं बघा. ठीक आहे, विल्सन यांनी तो पहिला, जॉन विल्सन जो आहे, ओके, त्यांनी काय केलं बघा, पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे. परंतु त्या अर्थसंकल्पामध्ये अजून एक अर्थमंत्री होता बघा, सॅम्युअल लंग नावाचा, सॅम्युअल लंग. या सॅम्युअलनी काय केलं तर माहिती आहे की एक त्या ठिकाणी एक पॉईंट उपस्थित केला होता. सॅम्युअलचं मत असं होतं की आपण काय करू बघा, भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरण करूया. आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे काय बघा, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सरळ आर्थिक विकेंद्रीकरण करायचे म्हणजे आपल्याला पैसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे वेगवेगळ्या विभागाला. आता पैसा जर तुम्ही वेगवेगळ्या विभागाला जर डिस्ट्रीब्यूट केलं तर ते डिपार्टमेंट काय करेल बघा, त्या ठिकाणी फास्ट काम करेल, आणि जर कामं जर त्या ठिकाणी फास्ट झाली तर त्या भागाचा विकास हा त्या ठिकाणी लवकर होईल. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला बघा. मग लॉर्ड मेयोने काय केलं, सरळ त्या सॅम्युअल लंगचा जो मुद्दा आहे तो मुद्दा काय केला बघा, त्या ठिकाणी उचलून धरला, आणि त्यांनी भारतामध्ये जेवढे काही डिपार्टमेंट आहेत, आता जो अर्थसंकल्प आपण सादर करतोय
त्या अर्थसंकल्पामध्ये काय केलं बघा, काही ठराविक अमाऊंट त्या डिपार्टमेंटला ठरवून दिली. म्हणजे त्यांनी काय केलं बघा, जो पैसा आहे तो पैसा डिस्ट्रीब्यूट केला. याचा अर्थ लक्षात ठेवतो, त्यांनी या ठिकाणी आर्थिक विकेंद्रीकरण केले. काय बोलतो त्या ठिकाणी, आर्थिक विकेंद्रीकरण केलेलं आहे. म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरणाचा पहिला जर प्रयत्न या ठिकाणी जर कुणी केला तर कुणी केलं बघा, त्या ठिकाणी लॉर्ड मेयोनी केलेला आहे. आणि म्हणून त्याला आपण आर्थिक विकेंद्रीकरणाचा काय म्हणतो बघा, या ठिकाणी जनक म्हणतो. हा एक पहिला भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कुणाला म्हणायचे, तर आपला आन्सर पाहिजे बघा लॉर्ड मेयो. याला आपण आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतो. आता दुसरा एक भाग लक्षात ठेवायचा बघा, काय झालं पुन्हा एकदा 1872 मध्ये या मेयोच्याच कालखंडामध्ये. आता जनरली काय झालं बघा, आर्थिक विकेंद्रीकरण केलेलं आहे, बरोबर आहे की नाही. मग आपल्या भारतात जेवढे डिपार्टमेंट आहेत, लोककर्म विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम आहे, रेल्वे आहे, पोलीस आहे, बरोबर, न्याय विभाग आहे, आता आपण बघितले त्या ठिकाणी जलसिंचन विभाग आहे. आता झालं काय बघा, लोकांचा विकास करायचा तो भाग आहे, परंतु त्यासाठी लोकांची म्हणजे भारतामध्ये नेमकी लोकसंख्या किती आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि आता हा जो कालखंड आहे बघा, जगामध्ये असे बरेचसे देश होते. जसं आपण जर बघितलं बघा, जगामध्ये पहिला देश आहे स्वीडन नावाचा. कोणता, स्वीडन, की ज्यांनी जगातली पहिली लोकसंख्येची जनगणना केलेली आहे बघा. पहिली जनगणना त्या स्वीडनने 1757 मध्ये पहिली जनगणना केली ती. म्हणजे जगामध्ये लोकांची मोजणी करणारा किंवा त्या ठिकाणी लोकांची जी लोकसंख्या आहे बघा ती मोजणारा किंवा जनगणना करणारा पहिला देश कोणता होता बघा, स्वीडन होता. आता मग या मेयोनी काय केलं बघा, 1872 मध्ये भारतामध्ये पहिली जी जनगणना आहे ती जनगणना त्या ठिकाणी केली बघा. ठीक आहे, म्हणजे पहिली जनगणना आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आहे. हा, पण इथे एक वेगळा मुद्दा लक्षात ठेवायचा बरं का, भारतामध्ये पहिली जनगणना केली म्हणजे संपूर्ण भारतामध्ये नाही बरं का, संपूर्ण भारतामध्ये नाही. जिथं फक्त ब्रिटिशांचा, आपण ज्याला म्हणूया जो भाग ब्रिटिशांच्या अधिकाराखाली आहे, म्हणजे बंगाल, बॉम्बे, मद्रास आणि आग्रा अशा 4 त्या ठिकाणी प्रेसिडेन्सी होत्या. या 4च प्रेसिडेन्सीमध्ये काय केलं बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ ही पहिली जनगणना पार पडलेली आहे. आणि त्यावेळेस भारताची लोकसंख्या त्या ठिकाणी एकूण होती बघा 18 कोटी लोकसंख्या तुम्हाला सांगावं लागेल. परंतु त्या 4 विभागातली बरं का, बॉम्बे, मद्रास, बंगाल आणि आग्रा या 4 भागाची लोकसंख्या त्या ठिकाणी त्या काळामध्ये किती होती, 4 कोटी. म्हणजे पहिली जनगणना जी आहे ती मेयोनी केली बघा 1872 मध्ये. तो एक वेगळा भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता एक मुद्दा असा होता या ठिकाणी आपण बघितलं बघा, 1869 मध्ये यांनी काय केले, बंगाल रेंट ॲक्ट जो आहे, ठीक आहे, ज्याला तुम्ही अवध रेंट ॲक्ट असं पण बोलू शकता बघा, ओके, किंवा पंजाब रेंट ॲक्ट आपण हे पण त्याला म्हणू शकतो. कोणी संमत केलं बघा, लॉरेन्सने. आणि मग आता हा ॲक्ट संमत केल्यानंतर शेतकरी जो आहे बघा त्या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया शेती जो आहे त्या ठिकाणी करायला सुरुवात केली किंवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीकडे आकर्षित झाले. मग आता जर शेतकरी हा जर शेतीकडे आकर्षित झालेला आहे तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून काय केलं बघा, या लॉर्ड मेयोनी 1872 मध्ये भारतामध्ये एक नवीन विभाग सुरू केला बघा, ज्या विभागाचं नाव लक्षात ठेवा आपण, ज्याला त्या ठिकाणी कृषी विभाग म्हणूया. काय बोललो त्या ठिकाणी, कृषी विभाग निर्माण केला. हा एक मुद्दा तुम्हाला मेयोच्या कालखंडामधला माहीत असणं आवश्यक आहे. पुन्हा जर आपण बघितलं बघा 1872 मध्ये अजमेर हे ठिकाण आहे बघा, कोणतं बोललो मी, अजमेर. या अजमेरमध्ये काय केलं, अजमेर या ठिकाणी भारतामधले जेवढे त्या ठिकाणी राजपुत्र आहेत, राजपुत्र म्हणजे राजांची मुलं, या राजपुत्रांना शिक्षण घेतावे म्हणून त्यांनी काय केलं बघा, सरळ सरळ अजमेर या ठिकाणी त्या राजपुत्रांच्या मुलासाठी, तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो बघा, जे राजपुत्र आहेत या राजपुत्र जे बघा राजपुत्रांसाठी काय केलं, राजपुत्रांसाठी आपण ज्याला म्हणूया, या राजपुत्रांसाठी अजमेरमध्ये काय केलं बघा, त्यांनी 1872 मध्ये एक कॉलेज सुरू केलं, ज्या कॉलेजचं नाव लक्षात ठेवायचं बघा, त्या ठिकाणी मेयो कॉलेज. कोणतं कॉलेज सुरू केले, मेयो कॉलेज. हे तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले गेले की खालीलपैकी 1872 मध्ये अजमेरमध्ये मेयो कॉलेज कुणी सुरू केलं, तर कुणी सुरू केलं बघा, सरळ सरळ या ठिकाणी या लॉर्ड मेयोनी हे मेयो कॉलेज त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तो एक भाग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता झालं काय बघा, पुन्हा एकदा 1872 मध्ये मी तुम्हाला थोडंसं आता इथे बोललो होतो या एल्जिनच्या कालखंडामध्ये. एल्जिनने काय केलं तर बघा, इथे एक मुस्लिमांचं वहाबी आंदोलन सुरू झालं होतं वायव्य भागामध्ये, आणि त्यांना जिहादद्वारे या ठिकाणी मुस्लिम जे आहे बघा राज्यांची निर्मिती करायची होती. आणि हे आंदोलन त्या ठिकाणी दडपून टाकलं कोणी बघा, या एल्जिनने. मग आता जर आपल्याला संपूर्ण भागामध्ये जिहाद पसरवायचा आहे तर आपला दबाव जो आहे तो या ठिकाणी सरकारवरती बसला पाहिजे किंवा सरकारवरती आपल्या त्या ठिकाणी एक प्रेशर जो आहे तो निर्माण झाला पाहिजे बघा. म्हणून काय केलं, या इथं या वहाबी आंदोलनाचे एक नेते आहेत, ज्यांचं नाव लक्षात ठेवायचं बघा, शेर अली खान. काय बोललं बघा त्या ठिकाणी, शेर अली खान जे एक त्या ठिकाणी पठाण आहेत, यांनी काय केलं बघा, ज्यावेळेस हा लॉर्ड मेयो अंदमान या ठिकाणी गेलता बघा, कुठे त्या ठिकाणी अंदमान. मग अंदमानला गेलेला असताना वहाबी आंदोलनाचे नेते
शेर अली खान यांनी काय केलं बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी चाकू मारला आणि चाकू मारून काय केलं बघा, या ठिकाणी लॉर्ड मेयोचा खून केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे भारतामध्ये खून झालेला जर पहिला जर व्हाईसरॉय कोण असेल तर आपला आन्सर पाहिजे बघा, या ठिकाणी लॉर्ड मेयो हे भारतामध्ये खून झालेले पहिले व्हाईसरॉय आहेत. तो एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी भारतामध्ये खून झालेले पहिले व्हाईसरॉय कोण, तर आन्सर लक्षात ठेवू. चला बघा, लॉर्ड मेयो हे त्या ठिकाणी पहिले इथं व्यक्ती आहेत. त्यानंतर पुढचं जर आपण बघितलं बघा, त्यांच्या नंतर इथं मेयोच्या नंतर लॉर्ड नॉर्थब्रुक आपण ज्याला म्हणूया, काय बोललो बघा मी, लॉर्ड नॉर्थब्रुक हे त्या ठिकाणी भारताचे व्हाईसरॉय बनले. 1800 आपण जर बघितलं बघा 72 ते 1876 हा त्यांचा कालखंड आहे. 72 ते किती बघा 76. आता या नॉर्थब्रुकच्या कालखंडामध्ये ज्या तुमच्या मेन घटना घडल्या, या मेन घटना पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. मग त्या मेन घटना कोणत्या, त्यातली पहिली मेन घटना पहिली बघा, एक मुद्दा असा आहे, मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन सांगतो बघा. आता एक पॉईंट या ठिकाणी ठरला, सध्याला भारताची म्हणजे ब्रिटनची जी महाराणी आहे राणी व्हिक्टोरिया, राणी व्हिक्टोरियांनी एक प्लॅन केला की मला भारतामध्ये जायचं आहे, आता भारताला भेट द्यायची मला. परंतु मला सांगा, जर राणीला जर भारताला भेट द्यायची आहे, आता इंग्लंड हा देश होतो बघा तुमचा शीतकटिबंधी पट्ट्यामध्ये, कोणत्या पट्ट्यामध्ये बघा त्या ठिकाणी, शीतकटिबंधीय पट्ट्यामध्ये हा त्या ठिकाणी सुरू केलेला. काय म्हणतात बाबा सर, तुम्ही आज लेक्चर लवकर सुरू केले का, एलजीन पहिला हा टॉपिक लक्ष द्या, बाकीचे कोणत्या कमेंट करू नका. ठीक आहे, काय बोललो तुम्हाला मी, काय बोललो, आपला काय मुद्दा चालू होता, हे असं तुम्ही मध्येच कमेंट करता आणि ते मग होऊन जातं सगळं. हां, इंग्लंड हा जो देश आहे बघा तो त्या ठिकाणी शीतकटिबंधी पट्ट्यामधला होता. आणि आता राणीला जर भारतामध्ये आणायचे तर भारत हा देश त्या ठिकाणी उष्णकटिबंधी पट्ट्यामधला आहे. मग आता हे दोन्ही ठिकाणचं जे हवामान आहे ते त्या ठिकाणी मॅच व्हायला पाहिजे बघा. या अनुषंगाने काय केलं, भारतामधलं नेमकं हवामान कसं आहे, किंवा राणीला जर त्या ठिकाणी भारतामध्ये यायचं तर कोणतं हवामान, म्हणजे कोणत्या हवामानाच्या त्या ड्युरेशनमध्ये राणी या ठिकाणी भारतामध्ये येऊ शकते, या अनुषंगाने काय केलं बघा, सरळ सरळ या नॉर्थब्रुकने 1875 मध्ये आपल्या भारतामध्ये एक नवीन विभाग सुरू केला. ज्या विभागाचं त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवू, चला जनचं नावे बघा त्या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया तो आहे भारतीय हवामान विभाग. काय बोललो तुम्हाला मी, भारतीय हवामान विभाग हा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे 1875 मध्ये. आणि या विभागाचे पहिले संचालक आपण ज्याला म्हणूया, या विभागाचे पहिले संचालक म्हणून काय केलं, एका व्यक्तीला त्या ठिकाणी बनवलं की बघा, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवू, चला हेनरी ब्लेनफोर्ड. काय बोललो मी, हेनरी ब्लेनफोर्ड हे त्या ठिकाणी भारतीय हवामान विभागाचे पहिले संचालक बनले. आणि मग यांनी सांगितलं की या ठिकाणी भारतामध्ये हिवाळा हा जो ऋतू आहे, या हिवाळा ऋतूमध्ये या ठिकाणी राणी जी आहे राणी व्हिक्टोरिया, ही राणी व्हिक्टोरियाला आपण त्या ठिकाणी भारतामध्ये आणू शकतो बघा. त्यामुळे सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी हे माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, तो एक भाग लक्षात ठेवा. चला आता सेकंड जर आपण मुद्दा बघितला बघा, नॉर्थब्रुकच्या नंतर अशा व्यक्तीला भारतामध्ये पाठवलं गेलं ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, चला लॉर्ड लिटन. काय बोललो बघा मी, लॉर्ड लिटनला भारतामध्ये पाठवलं गेलं. आपण लिटनचा जर कालखंड बघितला 1876 ते 1880 हा त्या ठिकाणी लॉर्ड लिटनचा कालखंड आहे. आता पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, चला आपण जर लिटनच्या बद्दल बोललो, लिटन हा एवढा ग्रेट व्यक्ती होता, म्हणजे त्याचा विशेष म्हणजे बघा थोडंसं युरोपमध्ये साहित्यामध्ये बघा, जे साहित्य आहे या साहित्यामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. आणि एकंदरीत आपण जर बघितलं बघा, साहित्यामध्ये त्याचं योगदान असल्यामुळं पहिला भाग लक्षात ठेवा, चला त्याला साहित्य विश्वामध्ये एक त्याचं नाव होतं बघा, ज्याला साहित्य विश्वामध्ये म्हणजे सरळ सरळ आपण जर बघितलं तर साहित्य विश्वामध्ये या लॉर्ड लिटनला एका नावाने ओळखलं जात होतं. आणि ते त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवा, चला ते नाव बघा त्या ठिकाणी ओवेन मेरेडिथ. काय बोललो मी, ओवेन मेरेडिथ हे नाव त्या ठिकाणी कन्फर्म लक्षात ठेवा, चला साहित्य विश्वामध्ये या ठिकाणी या लॉर्ड लिटनला ओवेन मेरेडिथ असं बोललं जात होतं. कारण की युरोपमध्ये ओवेन मेरेडिथ हे खूप मोठे एक साहित्यकार होऊन गेले. आणि त्या तोडीस तोड साहित्यकार कोण होता बघा त्या ठिकाणी, लिटन होता, म्हणून त्याला ओवेन मेरेडिथ असं बोलले गेले. जर तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये असा जर प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयला ओवेन मेरेडिथ असं बोलायचे, तर आपलं उत्तर काय पाहिजे बघा त्या ठिकाणी, लॉर्ड लिटनला आपण ओवेन मेरेडिथ असं बोलू शकतो. ठीक आहे, हा एक मुद्दा तुम्हाला या लिटन संदर्भातला या भागामध्ये माहीत असणं आवश्यक आहे. आता थोडंसं या पुढं सेकंड मुद्दा बघा, मग लिटनच्या कालखंडामध्ये काय झालं. पहिला ते मुद्दा, लिटन हा साम्राज्यवादी आहे, साम्राज्यवादी गव्हर्नर होता तो. त्यामुळे त्यांनी काय केलं बघा, आल्याबरोबर पुन्हा एक पॉईंट लक्षात ठेवू, चला
काय झालं माहिती आहे का, लिटन ज्यावेळेस भारतामध्ये आल्याबरोबर लगेच काय झालं, पुन्हा एकदा मोठा दुष्काळ पडला बघा. आत्तापर्यंत आपण 2 दुष्काळ आयोगाचा अभ्यास केलाय. 1860चा कर्नल स्मिथ आणि 1866चा कॅम्पेबल आयोग. कोणता बोललो मी? कॅम्पेबल. आता ज्यावेळेस पुन्हा लिटन भारतामध्ये आलं, लिटन भारतामध्ये आल्यानंतर बघा डबल एक दुष्काळ पडला आणि मग त्या दुष्काळावरती उपाय योजना सुचवण्यासाठी काय केलं बघा, डबल त्या ठिकाणी एक आयोग नेमला गेला, ज्या आयोगाचं नाव लक्षात ठेवायचं, रिचर्ड स्ट्रॉची आयोग. काय बोललो बघा, रिचर्ड स्ट्रॉची. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवायचा, रिचर्ड स्ट्रॉची हा भारतातला सरळ सरळ या ठिकाणी 3रा दुष्काळ आयोग आहे. कितवा बोललो बघा मी? 3रा. आता जर आपल्याला आयोगाने इथं जर प्रश्न विचारला की भारतातला 3रा दुष्काळ आयोग कोणता, तर आपला आन्सर काय पाहिजे बघा, रिचर्ड स्ट्रॉची हा त्या ठिकाणी भारतातला 3रा दुष्काळ आयोग आहे. तो एक भाग लक्षात ठेवायचा. आता सेकंड माझा मुद्दा असा आहे, जसं ठरलं होतं आपलं मगाशी 1875 मध्ये आपण हवामान विभाग निर्माण केलेला आहे. आणि मग या लिटननी काय केलं बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी 1 जानेवारी, कन्फर्म डेट लक्षात ठेवायला, 1 जानेवारी 1877 मध्ये एक दरबार भरवला, ज्या दरबाराचं नाव लक्षात ठेवायला बघा, दिल्ली दरबार. काय बोललो मी? दिल्ली दरबार. हा तुमचा पहिला दिल्ली दरबार आहे. आत्तापर्यंत दिल्ली या शहरामध्ये 2-3 दरबार भरवले गेले. त्यातला पहिला 77 मध्ये आहे, दुसरा एक आहे बघा तरी 1901 मध्ये आणि तिसरा 1911 मध्ये. ते आपण नंतर बघूया. परंतु आता काय केलं माहिती आहे का, दिल्ली दरबार भरवला आणि या दिल्ली दरबार भरवण्यासाठी त्यांनी अक्षरशः कोट्यावधी रुपये खर्च केले. म्हणजे सरळ त्याला भारतामध्ये त्या राणी जी आहे बघा, आता या कंडिशनमध्ये अजून एक मुद्दा, हा दिल्लीचा दरबार का भरवला होता, कारण की ब्रिटनची जी राणी आहे, राणी व्हिक्टोरिया, या व्हिक्टोरियाला काय केलं बघा त्या ठिकाणी भारतामध्ये बोलून घेतलं गेलं आणि या राणी व्हिक्टोरियाला भारतामध्ये बोलून पहिला मुद्दा तिचं स्वागत करायचं आणि तिला भारतामध्ये नेमकं आपण किती मोठा होतो किंवा आपलं वैभव किती आहे हे वैभव दाखवण्यासाठी काय केलं माहिती आहे का, कोट्यावधी रुपये ह्या दरबारावरती त्यांनी खर्च केले. आता मला सांगा, एक तर भारतामध्ये दुष्काळ पडलाय आणि दुष्काळ पडलेला असताना कोट्यावधी रुपये या ठिकाणी या दरबारावरती खर्च करणे, त्यामुळे काय झालं माहिती की याच्या विरुद्ध एक मोठा असंतोष पसरला बघा. अजून एक मुद्दा, तो दरबार भरून काय केलं बघा, ह्या लिटननी त्या राणी व्हिक्टोरियाला एक पदवी दिली आणि ज्या पदवीचं नाव लक्षात ठेवायला, भारताची सम्राज्ञी. काय बोललो मी त्या ठिकाणी? भारताची सम्राज्ञी. जर तुम्हाला असा जर परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारला की खालीलपैकी भारताची सम्राज्ञी ही पदवी राणी व्हिक्टोरिया या राणीला कोणी दिली, तर आपला आन्सर काय पाहिजे बघा त्या ठिकाणी, लॉर्ड लिटन आहे, ज्यांनी त्या राणीला भारताची सम्राज्ञी ही पदवी दिलेली आहे. हा एक भाग लक्षात ठेवायचा दिल्ली दरबार भरून. आता सेकंड मुद्दा असा आहे बघा, मग आता काय केलं माहिती आहे का, ह्या लिटननी 1 जानेवारी 1877 मध्ये हा दरबार भरवला आणि कोट्यावधी रुपये खर्च केले. भारतामध्ये दुष्काळ पडलेला आहे, त्यामुळे भारतातल्या वृत्तपत्रांनी काय केलं बघा, याच्यावरती भयंकर टीका केली. म्हणजे सरळ बघा, एक तर भारतातील लोक आता अन्न करून मरत आहे आणि तुम्ही या ठिकाणी भारतातील लोकांच्याच पैशावरती कोट्यावधी रुपयामध्ये हा दरबार भरवलाय आणि काय केलं, फक्त वैभवाचं दर्शन घडवलं तर आणलं. मग वृत्तपत्रांनी काय केलं बघा, डेंजरमध्ये या लिटनवरती टीका करायला सुरुवात केली. त्यावेळेस काय केलं बघा, या लॉर्ड लिटननी पहिला भाग लक्षात ठेवला, डायरेक्ट या वृत्तपत्रांची गळचेपी करायला सुरुवात केली बघा. म्हणजे कसं, 1878 मध्ये काय केलं बघा, लिटननी एक कायदा पास केला, ज्या कायद्याचं नाव लक्षात ठेवायला आपण ज्याला व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट म्हणूया. काय बोललो बघा मी, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट, म्हणजे ज्याला आपण भारतीय वृत्तपत्र बंदी कायदा म्हणतो बघा. भारतीय वृत्तपत्र बंदी कायदा म्हणजे व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट. आता या कायद्याने काय केलं बघा, ह्या कायद्याने काही वृत्तपत्रावरती बंधनं टाकले, पण अजून एक भाग लक्षात ठेवायला, ही बंधनं अशाच वृत्तपत्रावरती होती की जी वृत्तपत्र भारतीय भाषेमधून प्रसारित होत आहे, म्हणजे भारतीय भाषा मराठी, हिंदी, बंगाली जे काय असेल ते. म्हणजे या कायद्याने बंधनं काय टाकली बघा. आता यानंतर कोणतंच वृत्तपत्र ब्रिटिशांच्या विरुद्ध कोणतीच बातमी या ठिकाणी, वाईट बातमी आपण ज्याला म्हणूया, छापणार नाही आहे. आणि जर या ठिकाणी बातमी छापलीच तर ते वृत्तपत्र बंद केलं जाईल. दुसरा मुद्दा, छापखाना डायरेक्ट सरकार जमा केला जाईल आणि त्या संपादकाला आणि त्या ठिकाणी साक्षीदाराला या ठिकाणी सरळ सरळ कठोर शिक्षा ज्या आहेत त्या शिक्षा त्या ठिकाणी दिल्या जातील. म्हणजे कशामुळे केलं, टीका केली वृत्तपत्रांनी. आणि अजून एक मुद्दा, हा कायदा फक्त लागू कोणावरती होता, फक्त जे वृत्तपत्र भारतीय भाषेमधून प्रसारित होत आहे अशाच वृत्तपत्रावरती काय बघा, हा त्या ठिकाणी कायदा लागू आहे. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये काय केलं बघा, सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया, एक वृत्तपत्र आहे, ज्या वृत्तपत्राचं नाव लक्षात ठेवायला, अमृत बाजार वृत्तपत्र. काय बोललो बघा, अमृत बाजार, जे सुरुवातीला या ठिकाणी बंगाली भाषेमधनं काय होतं बघा, प्रसारित होत होतं. आणि यांनी काय सांगितलंय की जे वृत्तपत्र फक्त भारतीय भाषेमधून प्रसारित होईल त्यांच्यावरती ही कारवाई केली जाईल.
मग या अमृत बाजारने काय केलं बघा, रातोरात लगे आपली त्या ठिकाणी भाषा चेंज केली आणि त्यांनी काय केलं बघा, बंगाली सोडली आणि लगेच काय केलं त्या ठिकाणी इंग्लिशमधून काय केलं बघा, सरळ सरळ आता बातम्या छापायला सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा या लिटनवरती टीका करायला सुरुवात केली. मग तुम्हाला इथं कधी कधी प्रश्न असा येतो की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टच्या विरुद्ध या ठिकाणी आपली भाषा बदलून लिटनवरती टीका करायला सुरुवात केली? तर आपलं उत्तर लक्षात ठेवलं बघा, काय त्या ठिकाणी सरळ आहे तुमचं अमृत बाजार वृत्तपत्रिका. त्यानंतर काय केलं बघा, लिटनच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा 1800 जर आपण त्या ठिकाणी 78 बद्दल बोललो तर यांनी काय केलं बघा, एक कायदा संमत केला, ज्या कायद्याचं नाव लक्षात ठेवलं शस्त्रबंदी कायदा. काय बोललो बघा मी, शस्त्रबंदी कायदा. आता या शस्त्रबंदी कायद्याने काय झाले, 2-4 पॉईंट लक्षात ठेवला. पूर्वी कसं व्हायचं माहिती आहे का, कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी शस्त्र वापरू शकत होता, पण आता यांनी काय केलं बघा, शस्त्र वापरण्यासाठी एक नवीन नियम लावला आणि तो नियम आहे त्या ठिकाणी परमिशन किंवा परवाना. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवतो. आता काय बघा, आता जर तुम्हाला शस्त्र जर वापरायचं आहे तर तुम्हाला त्यासाठी सरकारची परमिशन घ्यावी लागणार आहे, त्याच्याशिवाय तुम्ही शस्त्र वापरू शकत नाही आहे. आणि जर तुम्ही विदाऊट परमिशन जर शस्त्र जर वापरलं तर तुम्हाला 3 वर्षाचा कारावास अशी शिक्षा लावली. आणि तुम्ही जर लपून छपून, आपण ज्याला म्हणूया सरळ सरळ म्हणजे लपून त्या ठिकाणी सरकारला फसवून जर तुम्ही शस्त्र वापरले तर डायरेक्ट 7 वर्ष शिक्षा. तर अशा प्रकारचं काय केलं बघा, या ठिकाणी परवाना अधिनियम शस्त्रांसंदर्भात त्यांनी लागू केला. आणि या लिटननी 1878 मध्ये इथं जी ICS परीक्षा आहे बघा, ह्या ICS परीक्षेसंदर्भात काही नवीन नियम लागू केले. पहिला तर मुद्दा, ICS परीक्षेची वयोमर्यादा जी सुरुवातीला 21 वर्ष होती, यांनी काय केलं बघा, 21 वर्षावरनं ही वयोमर्यादा त्या ठिकाणी 19 वर्ष आणली, 19 वर्ष. दुसरा मुद्दा काय केलं बघा, ह्या लिटननी इथं सरळ सरळ अजून एक मुद्दा केला, 21 वर्ष. त्यानंतर यांनी काय केलं बघा, ICS परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, ठीक आहे, पहिला मुद्दा लक्षात ठेवला, अभ्यासक्रम हा त्या ठिकाणी सरळ बघा जो युरोपियन आहे, ओके, म्हणजे तिकडला अभ्यासक्रम त्या ठिकाणी या परीक्षेला लावला. आणि सेकंड मुद्दा बघा काय केलं, 3 वर्ष तुम्हाला ब्रिटनला वास्तव करावं लागेल, ही एक अशा ज्या अटी आहेत, ह्या अटी काय केल्या बघा त्या ठिकाणी ब्रिटन आपण ज्याला वास्तव म्हणूया, ह्या अटी त्यांनी ह्या ICS परीक्षेवरती लावल्या. म्हणजे सरळ सरळ पहिला मुद्दा आता काय झालंय, इथं आपण जर बघितलं बघा, एक तर पहिला मुद्दा, भारतीय विद्यार्थ्यांना ही परीक्षा सुरू झालेली 1853च्या कायद्यानुसार, पण आता भारतीय विद्यार्थ्यांना जर ही परीक्षा द्यायची आहे तर पहिला मुद्दा काय बघा, 21 वर्षावरून 19 वर्ष वयोमर्यादा. दुसरा मुद्दा, अभ्यासक्रम हा युरोपचा आहे. आणि तिसरा मुद्दा काय बघा, 3 वर्ष तुमच्या त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये वास्तव पाहिजे. अशा बऱ्याचशा जाचक अटी ज्या आहेत, ह्या अटी काय केल्या बघा, ह्या लिटननी त्या ICS परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावरती लावलेल्या आहेत. हा एक वेगळा भाग आपल्याला लिटन संदर्भातला माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे आहे, ठीक आहे. चला, आणि अजून एक भाग बघा, जे विद्यार्थी ICS परीक्षा पास होतील, ICS परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला ब्रिटिश सत्तेप्रती जी शपथ आहे ती शपथ घ्यावी लागणार आहे. अशी एक जाचक अटी काय केलं बघा, त्यांनी या ठिकाणी लावलेल्या आहेत. तो एक मुद्दा आपल्याला इथं माहीत असणं आवश्यक आहे. तर माझ्या मते लिटनच्या काय करा, एवढ्या सर्व जे तुमचे मुद्दे आहेत ते लिटन संदर्भातले तुमचे मुद्दे या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. चालेल, आता ठीक आहे, आपण इथपर्यंत आलो आहे बघा. आता काय करा, थोडंसं एक सूचना आहे. काल मी तुम्हाला बोललो होतो आपले लेक्चर आजपासून कंटिन्यू होतील, पण थोडंसं आजही माझं भूगोलचं लेक्चर होणार नाही आहे, ठीक आहे, काही कारणास्तव होऊ शकत नाही ते, पण मी उद्या सकाळी तुमचं लेक्चर घेणार आहे, ठीक आहे. आता हे कन्फर्म घेणार आहे, कारण की आता संध्याकाळचं जर मी कॅन्सल करतो आहे तर उद्या सकाळी मात्र मी त्या ठिकाणी लेक्चर घेईल. पण उद्याचं लेक्चर हे थोडंसं आपलं लेट असणार आहे. लेट म्हणजे जवळजवळ हे तुमचं लेक्चर घेईल बघा मी दुपारी 12च्या दरम्यान, ठीक आहे, दुपारी 12 वाजता. आणि आता उद्याचं तुमचं जे लेक्चर असणार आहे दुपारी 12 वाजता, ते या ठिकाणी इतिहास नाही, भूगोल नाही आहे. डायरेक्ट आपण काय करू बघा, आता याच्यानंतर थोडंसं टाईमटेबल आपण चेंज करतो आहे. टाईमटेबल चेंज करतो म्हणजे कसं बघा, उद्या तुमचा म्हणजे आपलं प्रत्येक वीकमध्ये म्हणजे डेली जे लेक्चर आहे त्यामध्ये तुमचं आता इतिहास आणि भूगोल होईल बघा. काय बोललो मी, इतिहास आणि भूगोल, इतिहास भूगोल हे तुमचं कंटिन्यू असेल. परंतु आपल्याला काय करायचं माहिती आहे का, सिलेबस आपल्यासमोर मोठा आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे. म्हणजे आपण काय करू बघा, आता शनिवार हा जो आहे तो त्या ठिकाणी फक्त राखून ठेवू बघा, कशासाठी, समाजसुधारक हा एक रिझर्व करून ठेवू, ठीक आहे. म्हणजे उद्या तुमचं सकाळी लेक्चर कोणतं असेल बघा, समाजसुधारकांचं लेक्चर असेल. आणि हे लेक्चर आपण जे घेतोय हे आपण घेऊ बघा दुपारी 12 वाजता. काय बोललो मी, दुपारी 12 वाजता हे आपलं लेक्चर चालेल. समाजसुधारक मिनिमम 1.5-2 तास एक व्यक्ती त्या ठिकाणी लागतो बघा समाजसुधारक घ्यायला, ठीक आहे. तसं नोटिफिकेशन तुम्हाला मी देऊन टाकतो, ठीक आहे. काय म्हणता, नोटिफिकेशन सेंड करा उद्याचा, हा ठीक आहे, ते येऊन जाईल तुम्हाला, ठीक आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे नोटिफिकेशन आहे ते येऊन जाईल बघा. सरळ काय म्हणताय, 1876 1876चं काय,
हां हे म्हणताय का 17, हां हे 1800 आहे रे, ठीक आहे, हे 1876 आहे ते, चला ते हे नाही आहे कारण की कालखंड तिकडं आहे, 1876 17 झाले ते. हां सूचनेकडे लक्ष द्या प्रत्येकाने काय सांगतोय. आणि ॲप्लिकेशनवर मेसेज करू नका, मी तुम्हाला रोज सांगतो ते, ठीक आहे. ॲप्लिकेशनवरती कोणी मेसेज करायचा नाही कारण की तो तुमचा एक मेसेज ॲप्लिकेशनवर जवळजवळ 1.5 ते 2 लाख मुलं आहेत त्यांना जातो बघा तो. त्यामुळे काय करा, तो एक सूचना लक्षात ठेवा. चला फक्त आता सांगणं काय, भूगोलचं लेक्चर तुमचं डायरेक्ट आता सोमवारपासून आपण सुरू करून देऊ, ठीक आहे. आता उद्या शनिवार परवा रविवार आहे, सोमवारपासून तुमचे डेली या ठिकाणी 2-2 तास लेक्चर असतील. फक्त उद्या मात्र आपण दुपारी किती वाजता बघा, 12 वाजता सुरू करू तुमचं कोणतं लेक्चर या ठिकाणी, समाजसुधारक, ठीक आहे. ऑलरेडी मी तुमचे 2 समाजसुधारक घेतलेले आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे, अशा 2 व्यक्ती आपल्या त्या ठिकाणी झालेले आहेत. आता काय करू बघा, आता आपण सरळ आता पुढचं जे आहे, पुढचं उद्याचा जो टाईमटेबल आहे आता सांगून देतो. कन्फर्म लेक्चर होईल उद्या दुपारी 12 वाजता तुमचं लेक्चर सुरू होईल बघा, कोणतं, समाजसुधारकांचं. चालेल, 12 ते 1-1:30 पर्यंत तुम्ही कन्सिडर करा, 1:30 पर्यंत आपल्याला ते लेक्चर चालवून जाईल. तर आता इथं थांबूया, भेटू आपण आपल्या डायरेक्ट उद्याच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे. उद्याच्या आपण लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲप्लिकेशनला कोणी मेसेज नका करू, ठीक आहे. एवढी मात्र सूचना काय करा बघा, प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवत चला, ठीक आहे. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.